असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। एक्झिट पोलनुसार देशामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंच सरकार तिसऱ्यांदा येणार असल्याचं बोललं जातं। आपल्यासोबत संजय शिरसाट सर काय म्हणाल? एक्झिट पोलचे जे कालचे काही अंदाज आलेले आहेत त्याहून एक गोष्ट निश्चित आहे की केंद्रामध्ये मोदी सरकार पुन्हा स्थापित होत आहे। महाराष्ट्राचा जर एक्झिट पोल जर पाहिला तर माझ्या मते त्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत। जे काही अंदाज वर्तवले गेलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक चेंजेस होण्याची शक्यता आहे। आपला जो एक्झिट पोल आहे तो एक सॅम्पल आहे आणि म्हणून ग्राउंड लेवलवर जे काही कार्यकर्ते काम करतात मग ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांना निश्चित त्यांच्या जागेबद्दलची माहिती असते। या बूथवर किती मतदान पडलं, त्या बूथवर किती पडलं, कशी परिस्थिती होती आणि हे सर्व मतदानाच्या दिवशी जे घडतं तो कार्यकर्ता सांगत असतो। म्हणून मला वाटतं एक्झिट पोलचे हे अंदाज काही अंशी चुकणार सुद्धा आहेत। परंतु ठीक आहे, एक अंदाज असतो, तो अंदाज आपल्या पद्धतीने चॅनलवाले दाखवत असतात आणि त्याला एकदमच विरोध करण्यासारखं काही नसतं। 2 दिवस आणखीन वाट पाहूया, जेव्हा निकाल लागतील त्या टायमाला खऱ्या अर्थाने एक्झिट पोल कोणाचा खरा किंवा कोण त्याच्या जवळपास पोहोचलंय हे आपल्याला निश्चित कळेल। देशामध्ये इंडिया आघाडीला 200च्या आत जागा दाखवल्या जात आहेत, तर महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त 25 जागा महाविकास आघाडीला दाखवल्या जातात, याबद्दल काय म्हणाल? नाही, असं नाही आहे। महाविकास आघाडी महाराष्ट्रात चालणार नाही। हे जे काही कॅल्क्युलेशन केलेले त्यांनी दलित मतदानाचा, मुस्लिम मतदानाचा आणि हा एक डोळ्यासमोर अँगल ठेवून झालेलं हे एक्झिट पोल आहे, हा मुळात चुकीचा आहे। तुम्हाला सांगतो की बहुतेक मतदान जे आहे आज मोदींच्या नावाने झालेलं आहे आणि मोदी यावेत यासाठी कॅन्डिडेट कोण किंवा काय राजकारण इकडचं, काही लोकांना वाटतं की नाही आम्ही इमोशनली काही बोललो म्हणून आमचं मतदान वाढणार आहे, हा सगळा चुकीचा भ्रम आहे। निवडणुकी अशा होत नसतात, या इमोशनल होत नसतात। तर या टायमाला प्रत्येक नागरिक ज्याला मतदानाचा अधिकार आहे तो आपलं मत नोंदवताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो की माझा पंतप्रधान कसा असला पाहिजे। मग त्यात जे कम्पेअर होतं त्यामध्ये मोदी हा 1 नंबरवर येतात, त्यामुळं चिंता त्याची नाही। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जागा तुम्हाला सांगतो 18च्या वर मिळणार नाही म्हणजे नाही, बाजी वगैरे मारणार नाही। तुम्ही बघा, 2 दिवस थांबा। आज त्यांच्यावर उगाच टीका करण्यात काय अर्थ नाही। 2 दिवस थांबा, आमच्या जागा 13 जागा ह्या आमच्या येतील, 12 ते 13 जागा ह्या आमच्या येतील। त्याच पद्धतीने आम्ही आमचं केलेलं प्लॅनिंग आहे। उठावानंतर झालेली ही आमची पहिली निवडणूक, त्या टायमाला जो बेस धरून आम्ही चाललो, शिवसेना प्रमुखाचे विचार असतील, हिंदुत्व असतील, यस आणि विकास, सर्वात महत्त्वाचा शिंदे साहेबांचं 24/7 जे काय काम चालू आहे त्याच्यामुळं हा आमचा रेशिओ हा वाढणार आहे। उभाटा गटाला काही जरी वाटत असलं तरी काँग्रेसने त्यांना सपोर्ट केलेला नाही किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी धावून गेलेले नाहीत। यांची मिळणारीच मतं लिमिटेड राहिल्यामुळं हे यांची पिछाडीवर जाणार नक्की। काँग्रेसचा कोणताही एखादा मतदारसंघ दाखवा ज्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी किंवा काँग्रेसचं मतदान त्याच्याकडे कन्वर्ट झालेलं, त्यांच्याकडे गेलेलं आहे। म्हणून एक्झिट पोल काही जरी असला तरी उभाटा गटाला जागा अत्यंत अल्प मिळतील एवढं मात्र निश्चित आहे। तुम्ही सर्वे आले त्यामध्ये काही वेगळे ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये महायुतीला 22 जागा, मवियाला अपक्ष जन होईल असं सुद्धा बोललं जातं, त्यामुळे कमी जागा मिळतात, महाआघाडीला जास्त जागा दाखवतात। नाही, जागा दाखवू द्या, तुमच्या सर्वेला आम्ही ऑब्जेक्शन घेत नाही। हा तुमचा असलेला सर्वे, तुमचा असलेला अंदाज आहे, या अंदाजावर राजकारण चालत नाही। म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत। आता तुम्ही संभाजीनगरची जागा -मध्ये दाखवली, मी सांगतो ती प्लस आहे। हा माझा मित्रच्या मतदारसंघाचा असल्यामुळे मला अंदाज आहे ना। 2 दिवसामध्ये केलेला सर्वे, त्याच्यावर केलेला अंदाज हा तसा चालत नसतो। मागच्या वेळेला जर तुम्ही पाहिलं 5 राज्यामध्ये सर्व चॅनलने वेगवेगळे सर्वे केले होते, झालं काय, त्या सर्वेच्या एक्झॅक्ट उलटं काम तुम्हाला पाहायला मिळालं, रिझल्ट उलटे आले। म्हणून थोडंसं थांबा आता आणि 4 तारखेची वाट पहा। एक्झिट पोल फ्रॉड आहे असं म्हणतात संजय राऊत, आणि यासोबत त्यांनी हे पण म्हटलं की 310 जागा ज्या आहेत ते जिंकेल देश, जिंकू असा विश्वास व्यक्त करतात। अहो, संजय राऊत स्वतः फ्रॉड आहे, कशाला त्याचं घेऊन बसलं तुम्ही आता याच्यात 4 तारखेनंतर त्याच्याकडे बाईट घ्यायला जाताना डोक्यात हेल्मेट घालून जा, नसता तो दगड मारेल। तो म्हणजे वेड्याच्या लास्ट स्टेजला आलेला माणूस तो म्हणजे संजय राऊत।
त्यांनी चॅनलवाल्यांनी असं चॅलेंज केलं आहे का आमचा खरंच आहे 100%? ते म्हणतं आमचा अंदाज आहे. पण अंदाज एखाद्याने वर्तवला आणि तो आपल्या अगेन्स्टमध्ये असला तर त्याच्याही विरोधात बकबक करायची हे मला वाटतं शोभणारं नाही आहे. त्यांनी त्यांचा अंदाज काहीही व्यक्त करू द्या. आम्ही कसं म्हणतोय की त्यांचा अंदाज आहे आमच्या जागा एवढ्या येतील तसं बोला ना. परंतु ते मग विकल्या गेले. आता उद्या तुमच्यावर आरोप होईल पैसे घेतल्याचा. थोडं सांभाळून राहा. हा काही बोलू शकतो. म्हणून या अशा बडबडीला तुम्ही किंमत देऊ नका. जे काही निकाल लागणार आहे जनतेचा कौल हा आपल्याला मान्य करावा लागणार आहे. नक्कीच. पण सांगलीची जी जागा आहे त्याबद्दल देखील संजय राऊत म्हणतात की मी वेळ आल्यावर बोलणारच आहे. हेच तर सांगितलं तुम्हाला. काँग्रेसनी उबाटा गटाला साथ दिली नाही. त्यांना मतदार म्हणजे काय पाण्याच्या मध्यभागी सोडले जातात. काँग्रेसने त्यांना साथ दिली नाही म्हणून महाविकास आघाडीमध्ये उबाटा गट हा सर्वात मागं चालला आहे. काँग्रेसने त्यांना कधीच मतदान त्यांच्याकडे डायव्हर्ट होऊ दिलं नाही. म्हणून सांगलीची जागा ही अपक्ष जो काय तो राहिलेला उभा कॅन्डिडेट आहे तो निवडण्याची याची शक्यता जास्त आहे. म्हणून उबाटा गटांनी जे ह्यांच्या आरत्या ओवाळल्या होत्या, जे यांना रेड कार्पेट टाकलं होतं, त्यांनी त्यांचा घात केल्याचं तुम्हाला दिसून येईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आदिल खानचा गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.